वेळ नका लावू. दादा तुम्ही मध्ये उभं राहा, तुम्ही मध्ये उभं राहा, हां ते त्या बाजूला राहतील. तर मित्रांनो, हे आहे आमचं टॉस बॉक्स. हे टॉस बॉक्स आम्हाला नक्की स्पॉन्सर केलेलं आहे केक स्ट्रीटचे मालक कृष्णा पाटील यांनी. त्यानंतर हे टॉस बॉक्स स्वर्गीय आकाश क्रीडा मंडळ वडुनगर, जय भोलेनाथ वडुनगर, जय गावदेव क्रीडा मंडळ वडुनगर, जय आईदेवी क्रीडा मंडळ वडुनगर, विक्रम स्पोर्ट वडुनगर, साईराज क्रीडा मंडळ वडुनगर, छत्रपती शिवाजी 40+ वडुनगर आणि जय सोनूआई वडुनगर या सर्व संघाने हे टॉस बॉक्स आम्हाला प्रदान केलेले. आमच्यासोबत एक असं व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्व भिवंडीचं नव्हे, ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जगदीशजी नाईक, एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू, वंडर ऑफ भिवंडी असं ज्यांना म्हटलं जातं. त्यानंतर विशालजी पाटील, आमच्या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, एक दिलखुलास व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. मी विनंती करतो पाहुण्यांना की आपण ही टॉस पहिली आणि एक मात्र सेमीफायनल आहे. नंदकिशोर खारभाव ए आणि न्यू एक्युरा पिंपळनेर या दोन संघामध्ये होणार आहे. एका बाजूला असेल जय सोनूआई वडुनगर, एका बाजूला असेल एकच वादा निलेश दादा वडुनगर किंवा निलेश दादा असं आपण म्हणायचं आहे. एकच वादा निलेश दादा नंदकिशोर खारभाव ए संघाने नाणेफेक जिंकलेले. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जा. नक्कीच दोन्ही जे खेळाडू आहेत कर्णधार आहेत, माझ्या जोडीला आहेत. सुनील भैर चेहऱ्यावर असं कोण बनेगा करोडपतीच्या धर्तीवर मी म्हणेन तिसरा पडावही पूर्ण केलेला आपण, चौथा पराव पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. समोर जो संघ आहे त्या संघाला कमी लेखू नका. नक्कीच, कारण प्रतिस्पर्धी कोणी असो नेहमीच मैदानामध्ये काय घडते त्याच्यावर प्रेक्षकांचं लक्ष असते. नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? फिल्डिंग. येस, फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो का? आमची आता बोलून चालली आहे, ते बघू त्याच्यावर. एक चांगला सामना या अगोदर पाहायला मिळाला. चांगली आपण या ठिकाणी मार्गक्रम केलेला आहे. ही स्पर्धा जसजशी पुढे होत गेली तसजशी प्रसिद्ध होत गेली तसतस तुमचा खेळही बहरत गेला. आत्ता मात्र एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल असं वाटतंय. हो नक्कीच. समोरचा जो संघ आहे त्या संघाच्या बाजूने, संघाच्या विरुद्ध खेळताना किती दबाव असेल? असेल, थोडा दबाव असेल त्यांचा आम्हाला. नक्कीच आपण हसतायत म्हणजे लढत चांगली पाहायला मिळेल. धन्यवाद हनुमानजी पाटील. न्यू एक्युरा पिंपळनेर मित्रांनो संघ म्हटला की नवीन 40+ मधील एक दादा संघ. मी नेहमीच दादा का म्हणतो त्यांना, कारण हा असा संघ आहे, हा शून्यातून कधीही उचली मारू शकतो, कधीही हा संघ पलटके वार करू शकतो. हनुमानजी पाटील, नाणेफेक हारलात, किती महत्त्वाची होती? नाणेफेक तर सकाळ क्षेत्रामध्ये महत्त्वाची होती जिंकणे, कारण का सकाळी खेळताना डमाडा वातावरण असतं, त्याच्यामुळे नाणेफेक खूप महत्त्वाची होती. आता मात्र तुम्ही नाणेफेक हारलात, प्रथम फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करताना कमीत कमी 40 ते 45 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, कारण सकाळचा मोसम आहे, बॉल तेवढा फास्ट येत नाही पिचवर, आउटफील्ड थोडा स्लो असल्यामुळे बॉल तेवढा फास्ट येत नाही. एक परफेक्ट संघ म्हणून आपल्याला ओळखला जातो, कारण फिल्डर, क्षेत्ररक्षक असोत, गोलंदाज असोत किंवा फलंदाज असोत, सर्व काही आपण अव्वल दर्जाचे प्रदर्शन दाखवत असतात. ही जी स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये येताना आपण म्हणाला होता की आमची प्रॅक्टिस नव्हती, परंतु मॅनेज कसं केलं? मॅनेज सकाळी आम्ही खेळायला जातो, तो ग्राउंड बघितल्यानंतर कोणी असं तिथे खेळू शकत नाही, याच ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस करतो, कारण आमचं ग्राउंड अजून क्लिअर व्हायला कमीत कमी 1 महिना जाईल. आम्हाला ग्राउंडच नाही सध्या उपलब्ध. म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेटच्या प्रेमाखातर आपण या ठिकाणी खेळायला आला. नक्की. येस, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. हे दोन्ही कर्णधार माझ्या जोडीला होते मित्रांनो. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा एकमेव सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. नंदकिशोर खारभाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि न्यू एक्युरा पिंपळनेर संघाला आमंत्रित केलेल्या प्रथम फलंदाजीसाठी. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक उपस्थित आहेत, संदेश पाटील, सुभाष धुमाल आणि संदीपजी मोरे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकनेश सर. व्यासपीठावर विराजमान आदरणीय पाहुणे उपस्थित आहेत. मित्रांनो, भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याने आपल्या बॅटनं षटकारांचं वर्षव केलं होतं, माननीय जगदीश दादा नाईक इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी स्वर्गीय कुंतुबाई परशुराम जोशी या स्पर्धेमध्ये आज आवर्जून उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल निलेश जोशी यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निलेश जोशी साहेबांकडून महाराष्ट्राचं महावस्त्र, आदराची, प्रेमाची, मायेची शाळ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आदरपूर्वक, सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान होतोय. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून जगदीश नाईक यांना ओळखलं जातं आणि त्या नामवंत खेळाडूचा या व्यासपीठावर, या अतिथी कक्षामध्ये त्यांचं आदरपूर्वक स्वागत
आणि सन्मान होतोय या स्पर्धेच्या आयोजकांकडून. आदरणीय विशालजी पाटील यांचं देखील स्वागत करण्याची विनंती या स्पर्धेचे आयोजक आदरणीय निलेश जोशी साहेबांना करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान व्हावा. निलेश जोशी साहेबांकडून इथे विशालजी पाटील नक्कीच या गावातील एक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्राला चांगले योगदान देणारे हे व्यक्तिमत्व विशालजी पाटील आणि त्यांचं देखील शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. तर केक स्ट्रीट भिवंडी तालुक्यातील टिळक चौक येथील एक नामवंत केक शॉपचे मालक आदरणीय कृष्णाजी पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सामन्याकडे वळूया. नंदकिशोर खारबाव या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि न्यू एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. हा सामना देखील 4 षटकांचा असेल, ही बाब दोन्ही संघांनी लक्षात घ्यावी. भिवंडी तालुक्याबद्दल म्हणायला खूप काही आहे, मात्र या वडूनवगर गावाबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. वडूनवगर गावाचं निसर्ग सौंदर्य खूप मोठं आहे. या गावाला एक वेगळा वारसा देखील लाभलेला आहे. शिक्षण महर्षी आदरणीय महादेव चौगुले साहेब देखील याच गावातील आणि आपण जर पाहिलं तर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणली आहे भिवंडी तालुक्यासाठी. आज छोटी शाळापासून महाविद्यालय पर्यंत त्यांनी खूप मोठी झेप या शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेतली आहे आणि त्यामुळे नक्कीच या वडूनवगर गावाचं एक अनन्यसाधारण महत्त्व या भिवंडी तालुक्यासाठी आहे. नंदकिशोर खारबाव संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की आज या स्पर्धेचा आपण पाहत आहे शेवटचा दिवस आहे, मेगा फायनल डे आहे. खूप मोठे मोठे संघांना आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. ज्या संघाने पहिल्या 4 दिवसामध्ये टॉप 4 मध्ये निश्चितच एंट्री केलेला आहे, त्या सर्व संघांना आपण पाहणार आहोत. मित्रांनो, कुठेही जाऊ नका हा क्रीडांगण सोडून, कारण की आज बिग मॅच पाहायला मिळेल. कारवली आणि वडूनवगर या दोन्ही संघामध्ये आपल्याला बिग मॅच पाहायला मिळेल. फायनलचे पहिले फायनल इथे पाहायला मिळेल सर्वांना. कोणीही ग्राउंड सोडून जाऊ नका. ग्रामपंचायत सदस्य जयदाजी पाटील दादा, आपल्याला विनंती असेल की आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. खारबाव संघ वेळ घेऊ नका, कारण की आज मेगा फायनल डे आहे. शिवसैनिकांच्या मनातून शिवसैनिकांच्या मनातून एकच घुमतोय नाद, आता एकच घुमतोय नाद. नंदकिशोर खारबाव संघ बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. नंदकिशोर खारबाव संघ आपल्या म्हणण्यानुसार, आपल्या विनंतीनुसार आपण या ठिकाणी 10 मिनिटाची रेस्ट संपवलेले. मी विनंती करेन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुनीलजी भोईर, आपण या अगोदर खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे, अजूनही सहकार्याची अपेक्षा. पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघतो आहोत मित्रांनो, नंदकिशोर खारबाव ए आणि न्यू एकविरा पिंपळनेर या 2 संघामध्ये. तर जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक संदीपजी मोरे उपस्थित आहेत आणि संदेशजी पाटील उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनातून, भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनातून क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घेऊ नका मित्रांनो. आता आज एकच स्पर्धेचा दिवस आहे शेवटचा. कोणत्या प्रकारचा गालबोट लागलेला नाहीये. ही स्पर्धा मित्रांनो 11 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. आज दिनांक 17 तारीख आहे. आज
निश्चितच वेलकम व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सचिनजी पाटील माजी उपसरपंच यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो निलेश जोशी आणि जय सोनू आई देवी वडनवकर यांच्या माध्यमातून आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वांचा आभार व्यक्त करूया. मित्रांनो, नेहमी म्हटलं जात आहे समालोचक आणि ऑफिशियल स्कोर आणि पंच जर नसतील तर ही स्पर्धा यशस्वी होत नाही. त्या सर्व पंच, समालोचक आणि त्याचबरोबर आमच्या स्कोररचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर डीजेच्या माध्यमातून डीजे माऊली यांच्या माध्यमातून आपल्याला आमचं चांगलं सूत्रसंचालक आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मॅच स्टार्ट होते. ऐकूया आपण आमचे सर्वांचे मार्गदर्शक संदीप बोरे सर. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे आणि त्याचप्रमाणे संदेश पाटील, सुभाष धुमाळ. भिवंडी एक ऐतिहासिक नगरी, क्रिकेटची पंढरी, त्यानंतर कपड्यांसाठी मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं या भिवंडी तालुक्याला. त्याचप्रमाणे लॉजिस्टिक हबसाठी देखील मोठं योगदान देणारी ही नगरी. उद्योग क्षेत्रामध्ये खूप प्रगत क्रांती या भिवंडी तालुक्याने केले, कारण शेतीप्रधान आपला देश आहे. भिवंडी तालुक्याचं शेतीमध्ये खूप मोठं योगदान होतं, कारण आपण जर पाहिलं तर पावसाळी शेती आणि तदनंतर हिवाळ्याच्या काळामध्ये, उन्हाच्या काळामध्ये इथे भाजीपाला पिकवणं या शेतकऱ्यांचं एक उत्पन्नाचं साधन होतं. मात्र आता जसं काळ बदलत गेला, जसं विज्ञान प्रगत होलं, तसंच इथे मात्र देखील आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात मोठमोठे वेअरहाऊसिंग गोडाऊन्स या परिसरामध्ये येतात आणि एक उत्पन्नाचं चांगलं साधन या येथील स्थानिक नागरिकांना, त्याचप्रमाणे बाहेरच्या लोकांना रोजगारातून प्राप्त झालं. तर दुसरा सामनाच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण पाहतोय. न्यू एकविरा पिंपळनेर विरुद्ध स्वर्गीय नंदकिशोर स्पोर्ट्स खारबाव. अप्रतिम फटका, डोळ्यांचा पाडणं फेडणारा फटका आपण पाहतोय. चेंडूला हुक केलंय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. वन बाउंस सी मारेशे बाहेर. अप्रतिम A1 क्वालिटीचा 40+ षटकार. ज्या पद्धतीनं खारबाव संघाने मागच्या सामन्यामध्ये वडूनगर संघाला ज्या पद्धतीनं फलंदाजीने प्रभावित केलं होतं, तशाच प्रकारचा प्रभाव आपल्या या सुरुवातीच्या पहिल्याच सलामीवीरांकडून नक्कीच अपेक्षित करतोय तो पिंपळनेर संघ, आणि त्याला पात्र ठरत आहेत हे दोन सलामीवीर. सुरेख चेंडू, अप्रतिम बॅकलिपचा वापर आणि चेंडूला मैदानाच्या समतळ खेळतोय. मैदानाचा एक सौंदर्य सादर करणारा फटका. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामधून इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे वळतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी होईल, तत्पूर्वी संधी निर्माण होते. या दोन्ही फलंदाजांना उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावांनी धावफलका पुढे सरकतोय तो 7 वर. सुंदर सुरुवात, पाया चांगला रचला जातोय इथे मात्र पिंपळनेर संघामार्फत, कारण स्वर्गीय नंदकिशोर स्पोर्ट्स खारबाव या संघाला नक्कीच मात द्यायची असेल किंवा चांगलं संघर्ष द्यायचा असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे, आणि तीच फलंदाजीला प्रत्यय देतोय तो नक्कीच हा फलंदाज मनीलाल, आणि आता त्याला मात्र साथ देतोय तो सदानंद. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख चेंडूला खेळतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. वन बाउंड चेंडू अडवला जातोय, फेकी होतोय सुरेख. फलस्वरूप फक्त एकच धाव समाधान व्यक्त करतोय सदानंद. एका धाव्याचं योगदान, स्वतःचं वैयक्तिक खातं देखील सदानंद 1 धावेने उघडतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. एक सुंदर सुरुवात करतोय तो पिंपळनेर संघ. सुरेख चेंडू, इथे मात्र चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न, दाबाची संधी,
मात्र सुखरूप पोहोचतोय तो फलंदाज. सुदैव म्हणावं लागेल या फलंदाजाचं, कारण सर मी थांबेन तुम्हाला जरा 2 मिनटं. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. रेग्युलर क्रिकेटसाठी आम्हाला ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक बहाल केलेले स्वर्गीय किरण सावलाराम पाटील यांच्या स्मरणार्थ जे पारितोषिक बहाल केलेले असे आमच्या गावचे भूषण, नाटककार, रंगोलीकार, चित्रकार, पेंटर आणि स्वतः पेशाने शिक्षक आहेत महेश पाटील सर. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. जय सोनई वडुनगर आणि निलेशजी जोशी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहतोय अप्रतिम चौकार. चेंडूला स्वीप केलं होतं. तमाम हिंदू बांधवांनो, अभिनंदन माता. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच. थँक्यू. जाहीर आहे, पण जेवढा थँक्यू. हे 4 धावांनी धावफलक दुहेरीमध्ये पोहोचतोय. धावसंख्या पोहोचते ती 12 सुरेख चेंडू. बॅकलिपचा सुंदर वापर केला होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फटका खेळतोय, मात्र चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये अंतर्वर्तुळाच्या आतच अडवला होतो. तत्पूर्वी एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू एकविरा पिंपळनेर स्पोर्ट्स संघ बिनबाद 14 धावांची एक सुंदर पायाभरणी. आज जसं विज्ञान प्रगत आहे तसं क्रिकेट क्षेत्र देखील प्रगत झालेलं आहे. वेलकम. तर या ठिकाणी आगमन झालेले आहे. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वडुनगर गावचे नक्कीच एक भूषणावह व्यक्तिमत्व, स्वतः रंगोलीकार, चित्रकार तसेच नाटककार आणि पेशाने शिक्षक आहेत महेश पाटील सर, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज, रेग्युलर क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय किरण सावलाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दिलेले. महेश सर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय निलेशजी जोशी आणि जय सोनई वडुनगर, आईदेवी वडुनगर या दोन्ही संघाच्या वतीने वेलकम. थँक्यू विजय. त्याचप्रमाणे मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले आहे. आताच आमच्या गावचे उपसरपंच, वडुनगर गावचे उपसरपंच, एक हसतमुख व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व सचिनजी गोरखनाथ पाटील या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. साहेब, आपलंही जय सोनई वडुनगर, आईदेवी वडुनगर आणि निलेशजी जोशी या स्पर्धेचे 1 मॅन शो निलेशजी जोशी यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संदीप सर. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये 14 धावांची एक चांगली पार्टनरशिप, चांगली सुरुवात. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे हे 2 सलामीवीर बिनीची जोडी आहे, मनीलाल आणि सदानंद. दुसरं षटक जगदीश. फुलटॉस चेंडू आडव्या बटन स्वीप केलंय. चेंडू वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी आणि चेंडू सीमा रेषेलगत अडवला जातोय. बॅकअप दिलं जातंय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी संधी मिळते 3 धावा घेण्याची. सुंदर धावगती आणि या 3 धावांनी धावसंख्येला एक आकार मिळतोय. 17 धावफलकावर धावा झळकतायत त्या पिंपळनेर संघाच्या. सुरुवात चांगली असेल तर नक्की शेवट देखील गोड होतो आणि तीच सुरुवात सुंदर पद्धतीने करताना 2 सलामीवीर. जगदीश षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल तो फलंदाज मनीलाल. उलटा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलं जात आहे. चेंडू बळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू सीमा रेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड 40+ चौकार. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झालं ना कधी होणार नाही, एक राजा शिवाजी. अशा पद्धतीने हा फटका खेळला गेला. फुल टॉस चेंडू होता. चेंडूला स्वीप केलं होतं आणि चेंडू वळतोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण होत नाहीये आणि या 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या 21 धावांचा टप्पा इथे मात्र पूर्ण करतोय. 21 धावा धावफलकावर झळकत आहेत. धावांचा आलेख वेगाने वाढतोय. पोषक असं वातावरण आणि पोषक असं धावफलक. इथे मात्र हलक्या हातीने फक्त कट केलं होतं. अंतिम क्षणाला लेग कट करतो. चेंडू वळतोय गली क्षेत्रामध्ये. थर्ड मॅन क्षेत्राकडे चेंडू जोपर्यंत जाईल तत्पूर्वी संधी निर्माण होतोय दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करायची आणि या संधीचं सोनं होतंय पुन्हा एकदा फलंदाज मनीलाल आणि सदानंद कडून. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते बिनबाद 23 वर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पिंपळनेर संघाकडून, कारण खारबाव संघाला जर चांगली झुंज द्यायची असेल, चांगला संघर्ष करायचा असेल तर अशाच प्रकारचं पोषक धावफलक हा कायम राखणं गरजेचं आणि त्याचंच अनुकरण, त्याचंच पूर्ती करताना हे 2 फलंदाज. षटकातील पुढचा चेंडू जगदीश राईट अप ओव्हर द विकेट.
सुरेख चेंडू सुरेख विशप मध्ये खेळलेला ऑन दी फटका, चेंडू लॉग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय आणि चेंडू सी मार्शी बॅट जातो 4 धावांसाठी. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे वडुनगर गावचे माजी सरपंच, एक दिलदार आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व सन्माननीय श्री बालनाजी यशवंत पाटील या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. साहेब, नक्कीच निलेशजी जोशी आणि जय सोनाई वडोनगर, आयदेवी वडोनगर या संघांच्या वतीने, या आयोजनाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. इथे मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्यात यश संपादित करतोय फलंदाज. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 28 वर. वडोनगर गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवनाथजी सुक्रे पाटील या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. प्रभाकरजी पाटील, प्रभाकरजी रामचंद्र पाटील, विक्रमस्मृती वडोनगर संघाचे खंदे पाठीराखे आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. निलेशजी जोशी यांचे मामाश्री नागेजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. शनिवार पाटील यांचंही हार्दिक स्वागत करतो. वेलकम. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पहा नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि फळी यामध्ये समन्वय नाहीये, संपर्क होत नाहीये आणि त्याच कारणास्तव यष्टीरक्षक हा चेंडू कलेक्ट करतोय निर्धावच्या स्वरूपात आणि अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता समाप्ती होते आणि बिनबाद 28 धावा जी पहिल्या षटकात सरासरी होती तीच सरासरी दुसऱ्या षटकात देखील राखतोय आणि 2 षटकाच्या अंती 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर इथे मात्र न्यू एकविरा पिंपळनेर संघ नावाप्रमाणे नाविन्य आणत इथे मात्र प्रति षटकामागे 14च्या सरासरीनं बिनबाद 28 धावा उभारतोय. मी विनंती करतोय, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. उर्वरित 2 षटकामध्ये या चेंडू फळीमधील संघर्ष, द्वंद्व युद्ध या प्रांगणामध्ये या कशा पद्धतीने रंगल, कशा पद्धतीने चेंडू नक्कीच फलंदाजांना चकित करेल की नक्कीच फलंदाज कशा पद्धतीने आक्रमण करून नक्कीच गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना कशा पद्धतीने लिहिलेल्या सादर करतील हे ऐकूया. महाराष्ट्राची मायबोली, मातृभाषा मराठी या भाषेमध्ये भिवंडी तालुक्यातील एक नामवंत समालोचक संदेश पाटील मार्फत. तर आपण व्यासपीठावर बघत आहोत सर्व सन्मान्य पाहुणे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक दिलेले असे महेश पाटील सर, त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करताना विशाल पाटील यांना आपण पाहू शकतो. नक्कीच वडोनगर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर श्यामजी म्हात्रे या ठिकाणी जय सोनोई वडोनगर संघावर श्यामजी म्हात्रे यांचा अफाट प्रेम आहे. नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर शनिवार पाटील यांना व्यासपीठावर पाहू शकतो, एक जबरदस्त गोलंदाज फलंदाज जयगावदेव वडोनगर संघाचे. त्यानंतर उपसरपंच सचिन पाटील यांना आपण व्यासपीठावर पाहू शकतो, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलेले. मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलेले. त्यानंतर मित्रांनो, सर्वांनाच आठवत असेल ज्युनियर क्रिकेटमध्ये ज्यांनी शेवटच्या एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता असतात चॅलेंज मैदानावर षटकार खेचला होता असे इंद्रपाल पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. जाऊया सामन्याकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ज्ञानेश्वर चिकणे सर खेळून काढले चेंडूला लॉंग क्षेत्रावर आहे, तिथे थोडासा हलकासा मिस फील्ड होत आहे. 2 धावा कंप्लीट होत आहे. तिथे रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. इथे धावसंख्या होते धावफलकावर आपण पाहतो 30 धावा धावफलकावर लागत आहे. मित्रांनो, यानंतरचा होणारा सामना कुठेही जाऊ नका सोडून रेग्युलर सामना असणार आहे. जे हनुमान पोगाव आणि गावदेवी वेले दोन्ही संघ करणाऱ्या टॉस बॉक्समध्ये बसायचं आहे. यानंतरचा पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील ज्या सामन्याची सर्वांनी आतुरतेने वाट पाहत आहेत त्या सामना थोड्या टायमात सुरू होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी भरत हलकासा रनअप डावखुऱ्या त्याचा गोलंदाज हा. आता मात्र त्या हवाई मार्ग जाण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लाईनमध्ये आहे चेंडू. 1 बॉम्ब चेंडूला कलेक्ट केला जात आहे, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही फलंदाज मनीलाल आणि सदरन यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 32 धावा धावफलकावर होत आहे. कोणत्या प्रकारचा विकेट पडले नाहीये. अतिशय चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते, कारण की पाया भरणे आपली एक मजबूत झाली होती. तिथून आपण पाहतोय की उभं केलं जातं तसं प्रत्येक षटकामागे धावा उभं करण्याचा इथे काम सुरू आहे मनीलाल आणि सदरन यांचा. राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पुन्हा एकदा हवाई मार्ग A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. मिळतील 6 धावा या चेंडूवर. माझी
आणि आपण पाहू शकता A1 क्वालिटीचा षटकार पेश केला होता. फ्रंट फूट थोडासा बाजूला केला होता फलंदाजाने बॅटच्या मधोमध आणि मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमेच्या बाहेर 6 धावा मिळाल्या इथे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. झेल जर घेतला आपण तर 100 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा हवाई मार्ग जाण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. टॉप पिच उडवला होता, हवेमध्ये चेंडू होता बघ. काहीसा वेळ मात्र इथे झेल पकडता आली नाहीये. एका धाव मिळेल, एका धावने संघाची धावसंख्या 39 धावा धावबल करत आहे. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत आपल्याला इथे पाहायला मिळते. दोन्ही संघ कर्णधार थोडीशी चर्चा करा, मात्र या षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये बसा. जयनमान पोगाव आणि त्याचबरोबर गावदेवी वेले बिग मॅच आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनल. गोलंदाजी करताना भरत पुन्हा एकदा ब्लँक स्विंग केलं होतं आपण बघितलं. यस, चेंडू पायांवर आढळला. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सदानंद. जास्त काही कामगिरी करू शकले नाही, मात्र अतिशय चांगली पार्टनरशिप मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डोंगरावरी जाय चिमणी चुचुताई कारले डोंगरावर जाय चिमणी आकाशी उंगवला चांद आई तुझं देऊल. वेलकम वेलकम मित्रांनो. या ठिकाणी आणखी एक वडूनगर गावचे भूषण उपस्थित होत आहेत. नेपाळ टीममध्ये ज्यांना कबड्डीसाठी खास आमंत्रण केलं गेलं होतं असे आमच्या गावचे राज्यस्तरीय कबड्डीपटू जितू पाटील आताच कोल्हापूरवरनं दौरा आटपून ते या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम जितू पाटील. आपला निलेशजी जोशी, जय सोनोई वडूनगर आणि स्वर्गीय कुंतीबाई चषक 2019 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम वेलकम. फलंदाज आपण पाहतोय ग्राउंड मध्ये येतो हनुमान. धावा झालेल्या धावफलकावर 39 धावा. तिसऱ्या षटकाचा हा खेळ सुरू आहे. गोलंदाजी करताना डावखुरी हाताचा स्टायलिश गोलंदाज आपण पाहतोय भरत. पुन्हा एकदा वेलकम. या ठिकाणी हजर होत आहेत या क्रीडा नगरीमध्ये जयदासजी राजाराम पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, समालोचक आणि धार्मिक व्यक्तिमत्व. फुलटा चेंडू आहे, बॅटच्या मधोमध आहे, मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि धन्यवाद. थँक्यू. आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी प्रदान केलेले असे जयदासजी राजाराम पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आपला हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी रेग्युलर क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे आकर्षक पारितोषिक बहाल केलेले आहे. आमच्या गावचे भूषण महेश बारके पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. एक आदर्श व्यक्तिमत्व, नाटककार, स्वतः चित्रकार, रंगोलीकार आणि पेशाने शिक्षक आहेत असे महेशजी पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान निलेश जोशी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या ही अपेक्षा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संदेश पाटील. शेवटचा हा षटक आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर एक धाव खर्च करते अशोक. धावसंख्या 40 धावा धावबल करत आहे. मित्रांनो, आज व्यासपीठावर खूप आपल्याला मान्यवर इथे उपलब्ध झालेला आहे. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. स्लॉगरचं षटक, शेवटचा हनुमानीचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी करताना गोलंदाज अशोक. फ्राईट मोड विकेट. फुलटा चेंडू बॅटच्या मधोमध, ताकद कमी, फटक्या मागे, प्लेसमेंट चांगला नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न इथं अजूनही सुरू आहे आणि मात्र कासवा गतीने हा थ्रो आपण बघितलं आणि त्याचं कारण 2 धावा कंप्लीट करता इथं पाहायला मिळत आहे.
या 2 धावांनी संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावर लागत आहेत. मित्रांनो, ही स्पर्धा 11 तारखेपासून सुरुवात झाली होती. या स्पर्धेचा शेवट अतिशय सुंदर असा गोड होतोय. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स बसायचा आहे. जर्मन पोगाव आणि गावदे वेले. बिग मॅच आणि बिग टॉस इथे होणार आहे दोन्ही संघामाबर. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहतोय अशोक यांचा षटक सुरू आहे. थोडासा वेळ कमी घ्या मित्रांनो, कारण की सर्वांना जास्त षटकांचे सामने पाहायला मिळतील असं आपण क्रिकेट खेळा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सूचित करण्यात येते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, मात्र ताकद कमी आहे. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दुरून येत आहेत. तिथे एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे, मात्र एकच धाव समाधान म्हटलं जात आहे. सिंगल आणि डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. मात्र शेवटच्या या स्लॉगरच्या षटकामध्ये जर आपण या प्रकारची फलंदाजी केली तर धावा ज्या आहेत 50च्या आतमध्ये आम्हाला इथे पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्ड आपण पाहतोय 43 धावा. संदेश पाटील, क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही असं म्हटलं जातं आहे. आमचे नारपोली पोलीस स्टेशनचे पोलीस गणेशकर साहेब हे ही स्पर्धा पाहत आहेत. अगदी त्यांचं म्हणणं आहे की जबरदस्त आयोजन नियोजन, खास निलेशजी जोशी यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद गणेशकर साहेब. इथं भीमर चेंडू आहे, नो स्टॉप बाउंड्रीकडे जातोय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी 1+4 5 धावा मिळतील या बोनसच्या आणि हिथून फ्री हिट असेल तो म्हणजे फलंदाजासाठी. या 5 धावा बोनसच्या स्वरूपात आपण बघितल्या. धावसंख्या 48 धावफलकावर. फ्री हिट आहे. इथून पाहूया कोणत्या प्रकारचा समाचार घेतात फलंदाज कालीराम. फ्री हिट चेंडूला आपण बघितलं, खेळून काढलेला आहे. मिडनवरून लॉंगन क्षेत्रामधून जाते चेंडू. 1 बाउंस सीमा पार. मिळतील 4 धावा इथे. धन्यवाद डीजे माऊली. मी दोन्ही संघ कर्णधारांना आवाज देऊ इच्छितो की जर्मन पोगाव आणि गावदी वेले दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्समध्ये बसायचा आहे आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आपण वरती बसा, कारण की इथे लाईव्ह टेलिकास्ट आहे. लक्षात घ्या. आपण डगआउटमध्ये खेळाडू आहेत त्यांनी वरती बसायचं आहे खुर्च्यांवर. धावसंख्या इथे धावफलकावर आपण पाहतोय 52 धावा धावफलकावर होत आहेत. 52 रन्स. राईट आर्म विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान गतीचा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातोय. गोकुलदास पाटील सर आम्हाला दर्शवतात की हा चेंडू वाईट आहे. एक्स्ट्राची धाव मिळेल. धावसंख्या 53 धावा. डेंजर झोन मध्ये धावसंख्या जाते, कारण की खारबाव संघाकडे देखील तोफखाना आहे फलंदाजीचा. मात्र इथे गोलंदाजी चांगली झाली नाहीये मी असंच म्हणेल, कारण की धावा आपण पाहतोय डोंगर रस्ता नाही ते पाहतोय 53 धावा धावफलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करताना अशोक. पुन्हा एकदा कट केलेले चेंडूला खाली क्षेत्र आहे. खूप दुरून क्षेत्ररक्षक जात आहेत. धावा कंप्लीट होतात. इथे 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न अजूनही इथे सुरू आहे, मात्र इथे परत जावं लागेल कालीराम यांना. विकेट इथे प्राप्त करताना गोलंदाज अशोक. धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 55. इथे विकेट मिळेल, मात्र इथे विकेट काहीही साध्य करणार नाही खरबा संघाटी, कारण की धावा ज्या आहेत खूप झालेल्या आहेत. तिथून 55 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना बिग मॅच, नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. जर्मन पोगाव आणि गावदे वेले. इथे षटक शेवटचं षटक सुरू आहे. यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. टॉस का बॉस कोण बनेल यानंतर आपण ऐकणार आहोत चिकणे सर यांच्या माध्यमातून. आज खूप व्यासपीठावर आपण मान्यवर पाहतायत. संपूर्ण व्यासपीठ भरलेला आहे. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे निलेश जोशी यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट अशोक. पुन्हा एकदा फुलटा चेंडू हवं तसं आलेलं नाहीये. बॅटरमध्ये खेळून काढलेला आहे. मिडनवर लॉंगॉनवर चेंडू जातो. एक धाव कंप्लीट होतोय. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केले जात आहेत. इथे 2 धावा शेवटच्या इथे चेंडूवर मिळालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 57 आणि 58 धावांचा एक विशाल लक्ष ठेवलेला आहे. ज्यावेळेस दुसरी इनिंग सुरू होईल आपण ऐकणार आहोत सुभाष धुमाल आणि संदीप मोरे सरांना. मात्र आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये.
तिथे चिकणे सर उपस्थित आहेत. 35 धावांची खेळी पाहायला मिळाली ती म्हणजे मनीलाल याच्या बॅटमधून. थँक्यू संदेश पाटील. तर मित्रांनो, आपण आहोत जय सोनोई वडुनवगर आणि आई देवी वडुनवगर एकच वादा निलेश दादा यांच्या विद्यमाने आयोजित या जबरदस्त अशा स्पर्धेच्या स्वर्गीय कुंतीबाई चषक 2019 या स्पर्धेच्या टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेले केक स्ट्रीटचे मालक कृष्णा पाटील यांनी. आमच्या जोडीला या टॉस बॉक्समध्ये पाहुणे आहेत आमचे सहकारी मित्र या वडुनवगर गावचे भूषण, स्वतः रंगोलीकार, चित्रकार तसेच नाटककार आहेत आणि पेशाने शिक्षक आहेत, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज रेग्युलरसाठी मॅन ऑफ द सिरीज दिलेले असे महेशजी पाटील. त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल केलेले असे आमच्या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, सूत्रसंचालक, समालोचक, त्याचप्रमाणे एक धार्मिक व्यक्तिमत्व आणि या गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयदास पाटील माझ्या जोडीला आहेत. तर नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधारी माझ्या जोडीला आहेत जय हनुमान पोगाव, गावदेवी वेले या दोन्ही संघाचे कर्णधारी माझ्या जोडीला आहेत. तर हे जे नाणं आम्ही बनवलेले कॉईन बनवलेले एकच वादा निलेश दादा आणि त्यानंतर जय सोनोई वडुनवगर. रेग्युलरची पहिली सेमीफायनल पहिला उपांत्य सामना आपण पाहतोय आणि हे कॉईन मी सोपवतोय आमच्या पाहुण्यांच्या हाते. वडुनवगर किंवा निलेश दादा असं आपण बोलायचं आहे. येस, एकच वादा निलेश दादा. जय हनुमान पोगाव संघाने नाणेफेक जिंकलेले. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवा आणि दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण माझ्या जोडीला या. जय हनुमान पोगाव संघ, चेहऱ्यावर हास्य आहे. इथपर्यंत पोहोचलात, नक्कीच आनंदी असाल. हो नक्की आनंद आहे. नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक करणार. यस, जय हनुमान पोगाव संघ क्षेत्ररक्षण कराल. मात्र आम्ही बघितला सामना क्वार्टर फायनलचा शेवटच्या षटकात 19 धावांची आवश्यकता असताना जो जबरदस्त खेळ केला होता विलासमती राणाल संघाविरुद्ध. असं वाटतंय की कुठेतरी आपली फलंदाजी ही मजबूत आहे आणि फलंदाजी महत्त्वाची आहे. हो नक्कीच महत्त्वाचे आहे. गोलंदाजी पण महत्त्वाची आहे, फलंदाजी पण महत्त्वाची आहे. आपला प्रत्येकाने नॅचरल गेम खेळत राहिला मगून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. एक महत्त्वाचा सामना खेळता या सीझनमधील अशी पहिली स्पर्धा आणि मोठी स्पर्धा खेळत आहेत. समोर जो संघ आहे आणि मोठा सामना आहे, काही दबाव असेल? प्रेशर तर काय नसेल, नॅचरल गेम खेळण्याचा गेम करू आम्ही. समोरचा संघही मोठा आहे. 5 षटकांच्या सामन्यात समोरच्या संघाला साधारणतः किती धावांपर्यंत रोखाल? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. इथल्या प्रेक्षकांविषयी काय वाटलं? कारण प्रेक्षक असे आहेत की कुठल्याही चांगल्या खेळाला दाद देत आहेत. नाही, ज्या मग पोगाव संघाला प्रेक्षकांचा खूपच सहकार्य आहे. प्रत्येकाच्या मनात आहे का पोगाव पोगाव पोगाव. येस, आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा पहिल्या सेमीफायनलसाठी. गावदेवी वेले संघ, आपणही खुश आहात, नक्कीच चेहऱ्यावर असे. हो नक्कीच. नाणेफेक किती महत्त्वाची होती? नाणेफेक महत्त्वाची होती आमच्या दृष्टीने पण काही हरकत नाही. एक डार्क हार्स संघ, ज्या संघावर कोणाचीही नजर नव्हती. 32 संघामधून जर विचार केला तर आपल्या संघाला लाईटली घेतलं होतं सर्वांनी. मात्र डार्क हार्स तोच असतो जो जिद्दीने पुढे येत असतो. काय वाटतंय? खूप चांगलं वाटतं आहे कारण की सीझनची दुसरी टुर्नामेंट आहे आम्ही खेळतो आहे आणि सेमीफायनल खेळतो आहे, याचा खूपच आनंद होते. सेमीफायनलचा काही दबाव असेल? नाही, कोणत्याही प्रकारचा दबाव नसेल आमच्यावर. आम्ही पहिल्यासारखाच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती 5 षटकांपर्यंत डोक्यात काय? 5 षटकामध्ये 50+ मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. एकूणच शेवटी सांगेन की ह्या स्पर्धेमध्ये आपण इथपर्यंत आलात. समालोचन किंवा जे पंचांची भूमिका होती त्याच्याबद्दल काय म्हणाल? समालोचन अतिशय चांगलं आहे आणि पंचांची भूमिका, पंचसुद्धा आज खूप चांगले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी चांगले निर्णय दिलेले आहेत त्यांच्या परीने. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा पहिल्या फायनलसाठी. हे दोन्ही कर्णधार माझ्या जोडीला होते. नाणेफेक जिंकलेले जय हनुमान पोगाव संघाच्या कर्णधारांनी त्वरित त्यांनी निर्णय कळवलेले. 5 षटकामध्ये आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहेत आणि गावदेवी वेळे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक, तिन्ही सहकारी समालोचक सज्ज आहेत. संदेश पाटील, सुभाष धुमाल आणि संदीपजी मोरे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. दोन्ही संघामध्ये नाणेफेकी झालेली आहे. जय हनुमान पोगाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप सारे शुभेच्छा दोन्ही संघांना. सुभाष धुमाल आपण कुठे असाल कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हा लगेच, कारण की मॅच सुरू होते. कारण की 4 षटकामध्ये आपण पाहतो इथे तब्बल 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. खूप मोठा मॅच याच्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल.
सन्माननीय व्यासपीठ आपण बघितलं, खूप मान्यवर इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, गोड दिवस आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आम्ही बघतोय. आम्ही आज सकाळपासून खूप दिग्गज व्यक्तिमत्व इथं उपस्थित होते. त्याच्यामध्ये वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक हे देखील आज आपल्याला पाहायला मिळाले. टेनिस क्रिकेटमधील एक बेताब बादशाह असं म्हटलं जाते. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आज इथे वेल काढून इथे उपस्थित राहिले होते. मॅचकडे जाऊया. शतरक्षण सजवला जात आहे. सलामीची जोडी ग्राउंडमध्ये येत आहेत. सुभाजी धुमाल आपण लगेचच समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. महाराष्ट्राचे लाडके गायक ज्यांचा 2 अश्रू हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे असे आमचे सहकारी मित्र सुरेशजी मुकादम, कवी सुरेशजी मुकादम त्यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कवी सुरेशजी मुकादम, आपलं खूप खूप आभार. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे, धन्यवाद संदेश पाटील आणि धन्यवाद संदीपजी मोरे. 58 धावांचं लक्ष आहे. एक भलं मोठं लक्ष आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. अजय पाटील कालवार, आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं हे हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेले आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू जाती क्षमापार चौकार.
धावसंख्या 12. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला जातोय. आणि ज्यावेळी गोल्डन स्पॉटवर चेंडू पिच होतोय त्यावेळी ॲक्रॉस द लाईन खेळणं खूपदा कठीण जातंय फलंदाजांना. मग ते रेग्युलर क्रिकेट असो 40+ क्रिकेट असो, याचा प्रत्यय आपल्याला येतोय. विद्यमान सरपंच यतीश चौगुले साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच या चषकामध्ये साहेब आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. तर तिसरा फलंदाजी डगआउटच्या आसराला गेलेला आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 13. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय, चकित होतोय फलंदाज. बाकी चोख कंबाज होतोय. एक्स्ट्रा षटक. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 58 लक्षाचा पाठलाग करताना कुठेही पिक्चरमध्ये दिसत नाही नंदकिशोर खारबाव संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. यापुढील सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत जयहनुमान पोगाव विरुद्ध गावदेव वेले. गावदेव वेले ज्या संघाने वाकलन सारख्या संघाला पराभूत केलं होतं या स्पर्धेमध्ये, त्या संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जयहनुमान पोगाव ज्याने यंदा जंगामध्ये पहिल्याच चषक पटकावण्याचा विक्रम केला होता आपल्या होम ग्राउंडवर, ज्यापासून गोडसई संघाला पराभूत करून. या 2 संघांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिला सेमीफायनल सामना रेग्युलर क्रिकेटमध्ये या सामन्यानंतर साधारण येतोय गोलंदाजी मार्गावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3/13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सदानंद अप्रतिम चेंडूच्या हाताळणी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि फलंदाज बाद होते. चौथा हादरा बसतोय नंदकिशोर खारबाव या संघाला. धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी नंदकिशोर खारबाव संघाला पूर्णपणे सामना झुकलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या न्यूयॉर्कला पिंपळनेर संघाकडे. यावेळी पुन्हा एकदा मोठा अपील. यावेळी पंच सहमत नाहीत. नक्कीच इथे क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश पांडुरंग पाटील साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत वडूनगर, आणि त्यांच्या समवेत आदरणीय रघुनाथ पाटील साहेब हे देखील उपस्थित आहे. मान्यवरांना आदरपूर्वक विनंती असेल निलेश जोशी साहेबांच्याकडून आणि त्याचप्रमाणे आयोजन समितीच्याकडून की आपण या व्यासपीठावर यावं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवावी. विनंती असेल प्रकाश पाटील साहेब आणि रघुनाथ पाटील साहेबांना, आपण आलात तर नक्कीच हा आनंद द्विगुणित होईल. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर 15. तिसरं षटक मार्गस्थ असताना
पूर्णपणे बॅकफूट पाहतोय खारबो या संघाला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही या सामन्यामध्ये. यावेळी सोडून दिला जातोय. पंचांचा वाईटचा श्रोते अवंतरदा वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 16. सलमे जोडी मैदानामधून मध्ये परतल्यानंतर पूर्णपणे दर्पणाखाली आला होता खारबो संघ. यावेळी अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न बीट होते फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे 16 आणि पूर्णपणे पाड इथे जड आहे. ते न्यूग्रा पिंपलनेर या संघाचं पूर्णपणे प्रभुत्व गाजवलेलं या सामन्यावर. सामना झुकलेला आहे न्यूग्रा पिंपलनेर संघाच्या बाजूने. यावेळी एक मोठा फाटका. चेंडू हवेमध्ये. चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय. उत्कृष्ट झेल आणि फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय नंदकिशोर खारबो या संघाचा. पाचवा फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलाय. निम्मा संघ हे डगआउटच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे फलंदाजीचा फ्लॉप शो खूप निराश केलेला आहे नंदकिशोर खारबाव या संघाने आपल्या पाठीराखाने. कारण ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये कामगिरी केली होती असं वाटलं होतं कुठेतरी हा संघ अंतिम फेरीपर्यंत धडक मारेल. मात्र यावेळी बिकट परिस्थितीमध्ये आपण खारबाव संघ पाहतोय आणि पूर्णपणे पाड जड आहे न्यू इग्रा पिंपलनेर संघाचं. धावसंख्या स्थिर आहे 16. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर 5 बाद 16 अशी अवस्था फलंदाजी करणाऱ्या नंदकिशोर खारबाव या संघाची. यावेळी डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग अंच्या मधून चेंडू जातो सीमापार चौकार. डेस टेंबवली संघाचे सर्व फुलाजी पाटील सारंगाव आणि डीएस ग्रुप सारंगाव यांच्याकडून न्यू इग्रा पिंपलनेर संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी पुढील सामन्यासाठी गावदे वेले संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावपलकावर 20. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. केक स्ट्रीट टिलक चौक भिवंडी हे आपण पाहतो कृष्णा पाटील ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच हे केक स्ट्रीट आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. धन्यवाद कृष्णा पाटील अँड केक स्ट्रीट टिलक चौक भिवंडी. आपलं मनस्वी धन्यवाद. योगेश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सामना करायला फलंदाज राजा. अतिशय उत्कृष्ट फटका पाहूया. मिड विकेटच्या वरून चेंडू जातो सीमापार षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका राजा याच्या बॅट मधून षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षकांना चेंडू सीमापार षटकार.
ओढ लागली माझ्यात मावले, ओढ लागली माझ्या, ओढ लागली माझ्यात मावले, ओढ लागली माझ्या. प्रेमाची पैठणी गो, यामन गळाला प्रेमाची पैठणी गो. 4 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज राजाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार पेश केलेले आहेत. 6 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा कुठून काढलेल्या आहेत. नक्कीच नंदकिशोर खारबाव संघाने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या सामन्यामध्ये कुठेतरी मागे पडलेला दिसला होता, मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलेलं राजा याने हम भी किसी से कम नाही. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते फलंदाज योगेश. पुन्हा एकदा हो, ये भी जाएगी साजन के घर. बचना ए हसीनों तो मैं खारबावचे ज्येष्ठ नागरिक मारुती काठे साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचे या स्पर्धेमध्ये या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक फलंदाज बाद होते, मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन केलेलं आहे. राजा याने षटकांच्या हॅट्रिकचा विक्रमही केलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे नंदकिशोर खारबाव या संघाचा. बचना ए हसीनों. नवीन फलंदाज खेळपटूर येतोय. 9व्या क्रमांकावर जगदीश येतोय. योगेशाचे एक संमिश्र षटक पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेले आहेत. पाहूया या षटकामध्ये षटकांची हॅट्रिक पाहायला मिळालेली आहे. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळते का. गोलंदाज हॅट्रिकवर आहे आणि अशा प्रकारे आज सामना जिंकलेला आहे न्यू ग्राफ पिंपळनेर संघाने. अभिनंदन अभिनंदन न्यू ग्राफ पिंपळनेर अँड हार्ड लक नंदेश्वर स्पोर्ट्स खारबाव बी. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच सलामीला येऊन अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाचे आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून केले प्रतिस्पर्धी संघाचे हाल. तो फलंदाज मॅन ऑफ द मॅच मनीलाल. मनीलाल इज द मॅन ऑफ द मॅच. सामना ठरलेला मनीलाल. सामनावीर पुरस्कारासाठी निवड होते अष्टपैलू खेळाडू मनीलाल. निवेकरा पिंपळनेर संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू याची निवड होते सामनावीर या पुरस्कारासाठी. मनीलाल याने कृपया आमच्या इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. निवेकरा पिंपळनेर संघाचा मनीलाल. आणि त्याचप्रमाणे सुरू होणारा ग्रामीण मधील सामना पहिली सेमीफायनल
विनंती करतोय दोन्ही संघांना आपण लगेच दोन्ही खेळाडू कक्षाचा ताबा घेऊन आदरणीय यतीश चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या सौभाग्यवती या गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आहेत आणि मी विनंती करतो यतीजी चौगुले साहेबांना आपल्या शुभ हस्ते सामनावीर हा किताब हा सन्मान आपण मनीलाल याला प्रदान करावा आपल्या शुभ हस्ते. मनीलाल आपण लवकर यावं. खूप चांगला खेळ आपण सादर केलात. नक्कीच बाळ गोपाळांना देखील प्रेरणा मिळेल असा खेळ तुम्ही सादर केलात त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि तुमच्या संघाचं देखील अभिनंदन. कारण विजय संपादन केलात आणि तुम्ही फायनल मध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालेलात त्याबद्दल तुमच्या संघाचं विशेष कौतुक. मनीलाल यांनी पुढे यावं आणि इथे केक स्ट्रीट यांच्याकडून जो सामनावीर साठी पारितोषिक आहे ते यतीजी चौगुले साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते द्यावं. ओव्हर टू ज्ञानेश्वर. धन्यवाद. तर या ठिकाणी महिला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यतीजी चौगुले ज्यांच्या सौ सोनम यतीश चौगुले या गावच्या प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहेत. धन्यवाद यतीशजी. त्यानंतर महेश सर आपणास विनंती करेन की आपण कृष्ण पाटील यांच्यातर्फे आम्हाला देण्यात आलेले केक शीटची पेस्ट्री आपण द्यायची आहे. धन्यवाद. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. न्यू एक्युरा पिंपळनेर संघ अभिनंदन मणिलालजी पाटील. तर जाऊया आपण. सामना सुरू होते, महत्त्वाचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना. मॅच आपण पाहतोय गावदेवी गावदेवी वेले आणि जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये. तर समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक संदेश पाटील